नमस्कार, न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मातंग समाजाची जोरदार मागणी। अकोला जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून 2024च्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाच्या उमेदवाराची मागणी जोर धरत आहे। मातंग समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्याकडे निवेदन सादर करत समाजाच्या मागणीला न्याय देण्याची मागणी केली। शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी समाजाच्या या मागणीला विशेष पाठिंबा मिळाला। या बैठकीत प्रभावी युवा नेतृत्व परिमल मधुकरराव कांबळे यांना उमेदवारी देण्याचा जोर धरला। यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जयंतभाऊ मसने, प्रसिद्धी प्रमुख गिरीशजी जोशी, ज्येष्ठ नेते रामदासजी तायडे, शंकरराव अवचार, जयदेव इंगळे, संतोषराव कांबळे यांनी समाजाच्या भावना व्यक्त केल्या। तसेच भाजपाला नव्या जोमाने लढण्याची संधी प्राप्त होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला। ग्रामीण व शहरी भागातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। त्यांचं एकच स्वप्न होतं की मातंग समाजाला कुठं ना कुठं सत्तेत सामील करून घ्यायचं आहे। आमच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत आमच्या समाजाबद्दल। एवढे चांगले निर्णय घेतलेले आहेत की आजपर्यंत कोणत्याही शासनाने, कोणत्याही सरकारने मातंग समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त आम्हाला मागे ठेवलेले आहे। परंतु भाजपाने प्रत्येक वेळी आम्हाला आमचा जो हिस्सा आहे तो मिळवून देण्यात अग्रस्थान मिळवलेलं आहे। आणि सर्वीय मधुकररावजी कांबळे यांना अभिवादन। तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। साधारणतः ही जी निवडणूक आहे, हे निवडणूक आता राष्ट्रीय नेते आणि राज्याचे नेते ठरवणार आहे। मला असं वाटत नाही की अकोला जिल्ह्यात फार कोणाला विचारून तिकीट दिल्या जातील किंवा कापल्या जातील। सर्वे वगैरे आहेत आणि म्हणून त्यांच्याशी मी त्यांच्याबद्दल कानावर टाकेन। ते काय म्हणतात ते होतं। तो रणधीरभाऊ सावरकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रणधीरभाऊ सावरकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सामाजिक कार्यकर्ता आहे आणि साहेबांच्या छायाछत्राखाली आम्ही मोठे झालो। म्हणून साहेब जरी आज आमच्या नसले तरी परिमल दादा हे आमच्यामध्ये आहे आणि ते उणीव जर भरून काढायची असेल पक्षाला, भारतीय जनता पक्षाला आम्ही विनंती करतो, आमचा आवाज विधानसभेत गेला पाहिजे, आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून परिमल दादा कांबळे यांना मूर्तिजापूर मतदारसंघाच्या राखीव जागा आहे आणि आमचं 20,000च्या वर मतदान आहे। एवढं मोठं मतदान असून जर आमची पक्ष किंमत नसेल करेल, आम्ही विनंती करतो पक्षाला, साहेब आमचं युवा नेतृत्व आहे, याला जर तुम्ही उमेदवारी दिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मातंग समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीर उभे राहील। आणि म्हणून पक्षाला आम्ही विनंती करतो, आमचा कुठेतरी विचार करण्यात यावा आणि आमचा आवाज, आमच्या समाजाला न्याय देण्याचं एक फार खंबीर असं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, हे पक्षानं मोठं करावं। आम्ही पक्षाला विनंती करतो, पक्षाने आमचा मान राखावा। जर आम्हाला समाजाचे युवा नेते श्री परिमल दादा कांबळे यांना उमेदवारी देण्यात यावी, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी आपण इथं जमलेले आहोत। आणि जे आपल्याला निवेदन द्यायचं होतं, भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांना आपण तशा प्रकारचं निवेदन सादर केलेलं आहे। आणि त्यांना चव्हाण अकोला जिल्ह्यामध्ये राहतो। मूर्तिजापूर मतदारसंघासाठी अकोला जिल्ह्याच्या संपूर्ण मातंग समाजाने परिमलदादा कांबळे यांना नियुक्त केलेले आहे। माझी महाराष्ट्र शासनाला विनंती राहणार आहे या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी परिमलदादा कांबळेला तिकीट देऊन मातंग समाजाचा बहुमान या जिल्ह्याचा वाढवावा, अन्यथा आम्हाला काही भूमिका घ्यायची पाळी आली तर आम्ही निश्चित घेऊ। मला क्रांतिकारी चळवळ गेल्यावरती गजानन सुट्टेवरचा मुक्काम पोस्ट वरुड देवघर तालुका अकोला जिल्हा अकोला। सामाजिक कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये आपला मातंग समाज नंबर 2वर आहे, पण मातंग समाजाला कुठल्याही मतदारसंघामध्ये तिकीट कुठलाही पक्ष देत नाही। पण त्याबद्दल एक शोकांतिका आहे
सर्व पक्षांना माझी सर्व आदरणीय मधुकरराव कांबळेच्या संपर्कामध्ये माझं एम.ए. शिवाजी कॉलेजमध्ये झालं. योगायोगानं मी साहेबाच्या संपर्कामध्ये राहिलो होतो अकोल्यामध्ये. सुदैवाची गोष्ट अशी आहे, कांबळे साहेबाबद्दल सांगायची, भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली 1952ला, तेव्हा मधुकरराव कांबळेचा जन्म झाला. आणि जेव्हा मधुकर कांबळे साहेब समाजकार्यात आले त्यावेळेस माझा जन्म झाला. म्हणजे 1972चा माझा जन्म, म्हणजे 20 वर्षाच्या नंतर 1952 ते 1972. त्यावेळेस जेव्हा मी 12वीत होतो इथं, त्यावेळेस मातंग समाजाचा नेता म्हणून घ्यायची लाज वाटायची. त्यावेळेस मधुकर भाऊनं स्वतः हातात निशाण घेऊन खेड्यापाड्यानं सांगितलं की मी मातंग समाजाचा नेता आहो. आणि तिथपासून हा मातंग समाज मधुकर कांबळे साहेबाचा एवढा चाहता बनला की कधी मधुकर कांबळे साहेब राजकारणापासून 12वीत असताना आदरणीय मधुकरराव कांबळे साहेब यांच्या राष्ट्रीय लोकशक्तीचा शाखा अध्यक्ष म्हणून सोमनानामध्ये माझी त्या ठिकाणी साहेबांनी नियुक्ती केली. मित्रहो, अनेक संघटना, अनेक पक्षाचे लोक चांगल्या वेल एज्युकेटेड माणसाला संघटनेमध्ये, पक्षामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात ज्येष्ठ नेते मित्रतुल्य आमचे रामदासजी तायडे साहेब, संघटनेचे संस्थापक माननीय शंकरराव योद्धा साहेब आणि उपस्थित सर्व जिल्ह्यातील नेते, युवा कार्यकर्ते आणि माझे सहकारी मित्रांनो, खरं तर राखी पौर्णिमेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वपूर्ण दिवशी आपण समाजासाठी, समाजाच्या राजकीय प्रश्नांसाठी, समाजाच्या येणाऱ्या भविष्यासाठी वेळात वेळ काढून, बहुमूल्य वेळ काढून आपण इथं आलात. त्यासाठी मी सर्वप्रथम आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. एकदा जोरात लवजी वाजता साळव्यांचा